हाय, या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी। त्यासाठी मी इथं कुकरमध्ये बटाटे धुवून घेतलेले आहेत। 7 बटाटे घेतलेले आहेत धुवून। त्यामध्ये भिजवलेले चणे टाकून आपण हे कुकरला लावून ह्याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आता मी इथे रेडीमेड पुरी घेतलेली आहे। आता ह्या पुऱ्या मी तळून घेणार आहे। इथे तेल तापलेलं आहे। आता ह्याच्यात एक एक करून सोडून आपण तळून घेणार आहोत। तेल छान कडकडीत तापू द्यायचं आहे। अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत। पाहू शकताय मस्त टम्म फुगलेले आहेत। आता इकडे कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण झाकण काढून घेऊया। चणेही छान मऊ शिजलेले आहेत। आता इथे बटाट्याची साल काढून घेऊया। आता हे सगळे आपण खिसून घेऊया, नाहीतर तुम्ही मॅश करूनही घेऊ शकता। त्याच्यात शिजलेले हरभरे टाकून घ्या। त्याच्यातच बारीक चिरलेला कांदा थोडासा, धना पावडर 1 चमचा, लाल तिखट, मीठ आणि चवीपुरतं काळं मीठ टाकणार आहोत आपण त्याच्यात, त्याने चव छान येते। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सगळं आता मिक्स करून घ्या। इथे मिक्स करून घेतलेलं आहे। इकडे आपल्या पुऱ्याही रेडी आहेत। आता पाणी कसं बनवायचं पाहूया। इथे मी पाणीपुरी मसाला तिखट आणि गोड दोन्हीही पाणी बनवून घेणार आहे। एक ग्लास पाणी घेतलेलं आहे दोन्हीसाठी बनवण्यासाठी। त्याच्यात टाकून आपण फक्त मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून चांगलं घ्यायचं आहे। त्याला 2 मिनिट मस्त हलवून घ्या। दोन्ही पाणी रेडी आहे। पाहू शकताय पुऱ्याही मस्त झालेल्या आहेत। आता आपण ह्याच्यात भरून तयार करूया। पाहू शकताय घरच्या घरी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही।
आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.